चाळी आहे त्याच्यामध्ये ही सिस्टीम आपल्याला बघायला मिळत नाही की इथे सिलिंग फॅन्सही नसतात. प्रत्येक घराला एक वेळ आखलेली असते आणि त्याचं कॅलेंडर खाली दिलेलं असतं. इंडियाचे तुमचे काही अप्लायन्स तुम्ही जर इथे घेऊन येत असाल तर ह्या सॉकेटला ते कनेक्ट होत नाही. तसंच हे सुद्धा बांधलं गेलं इन केस ऑफ अ वॉर. तो कोणी युरोपमध्ये पहिल्यांदा राहिला आहे तर त्याला थोडंसं डिफिकल्ट जातं या सगळ्या गोष्टींना ऍडजस्ट करणं, पण इव्हेंच्युअली आपल्याला त्याची सवय होते. नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर आतापर्यंत आम्ही तुमच्यासोबत ट्रॅव्हल व्हिडिओ शेअर केलेले आहेत, घरातल्या गमती जमती शेअर केलेल्या आहेत आणि त्याबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण शेअर केलेले आहेत. तर आत्ताचा जो टॉपिक आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो पण थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह म्हणू शकतो आपण. खरं तर स्वित्झर्लंडमध्ये राहून स्वित्झर्लंडची घरं इतकी वेगळी आहेत आणि मला असं वाटलं की आज तुमच्यावर ती शेअर करावी की स्वित्झर्लंडच्या घरांमध्ये असं काय आहे जे इंडियन घरांमध्ये आपल्या नसतं किंवा नाही आहे किंवा काय विशेष आहे या घरांमध्ये. तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर वेळ न दवडता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर घरामध्ये एंटर केल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट जी असते ती आहे ही इंटरकॉम सिस्टीम, जी प्रत्येक घरामध्ये स्वित्झर्लंडमधल्या तुम्हाला बघायला मिळेल. इथे साधारणपणे तुम्हाला दिसत असेल इथे फोन उचलायचा आणि फोन कट करायचं चिन्ह आहेत आणि हे आहे ते डोअर कीचं चिन्ह आहे. म्हणजे बेसिकली जेव्हा कुठलंही पार्सल किंवा कोणी कुरिअर घेऊन येतं तेव्हा तुम्हाला ते बेल वाजवतात. मग एक तर तुम्ही इथे उचलून त्यांच्याशी बोलू शकता आणि विचारू शकता की कोण आहे. तर प्रत्येक अपार्टमेंटमध्ये एक मेन डोअर असतो जो लॉक्ड असतो आणि मग कुठलंही कुरिअर किंवा कुठलंही पार्सल जर यायचं असेल तर ते खाली आपल्या लेटर बॉक्सच्या इथे जिथे नाव असतं तिथे प्रेस करतात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ही कीचं जे सिम्बॉल आहे त्याच्यावर क्लिक करावं लागतं आणि मगच तो मेन डोअर ओपन होतो. सो ही जी सिस्टीम आहे ही तुम्हाला बाय डिफॉल्ट स्वित्झर्लंडमधल्या सगळ्या घरांमध्ये बघायला मिळते, अनलाईक इंडिया. कारण इंडियामध्ये आजकाल नवीन नवीन बिल्डर्स हे अशी सिस्टीम्स करायला लागलेले आहेत. काही काही लोक स्वतःहून ते सेफ्टी पर्पजसाठी पण लावून घेतात. पण जर तुम्ही जुनी घरं बघितलीत किंवा पूर्वीची जी घरं आहेत किंवा चाळी आहेत त्याच्यामध्ये ही सिस्टीम आपल्याला बघायला मिळत नाही. जे अपार्टमेंट्स आहेत तिथे तुम्हाला या सिस्टीम्स हमखास बघायला मिळतात. तर दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या घरामध्ये इंडियन घरामध्ये सगळीकडे आपल्या ट्यूबलाईट्स असतात आणि स्पेशली व्हाईट ट्यूबलाईट्स आपण लावतो इंडियामध्ये. पण इथे तुम्हाला ट्यूबलाईट हा प्रकार बघायला मिळत नाही. पण जर तुम्ही बघितलं तर इकडची जी लोक आहेत किंवा इकडची जी लोकल लोक आहेत किंवा इनफॅक्ट मला वाटतं युरोपमध्ये अख्ख्या ही लोक वॉर्म लाईट्स प्रेफर करतात किंवा येल्लो लाईट ज्याला आपण म्हणतो ती लोक प्रेफर करतात आणि आम्हालाही दोघांना वॉर्म लाईट्स खूप आवडतात. त्याने छान घराला एक लुक येतो आणि कोझी फील येतो. त्यामुळे स्वित्झर्लंडमधल्या घरांमध्ये तुम्हाला हे नक्की बघायला मिळेल की इथे ट्यूबलाईट्स नसतात आणि त्यातच मला आणखीन एक मुद्दा ऍड करावासा वाटेल की इथे सिलिंग फॅन्सही नसतात. त्यामुळे जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा तुम्हाला स्टँडिंग फॅन घ्यावा लागतो. कारण आता सध्या उन्हाळा एवढा पण वाढत चाललाय स्वित्झर्लंडमध्ये की काही काही घरांमध्ये लोक एसी लावतायत, कूलर बाय करतायत. त्यामुळे ट्यूबलाईट सारखा सिलिंग फॅन हा प्रकारही स्वित्झर्लंडच्या घरांमध्ये तुम्हाला अजिबात बघायला मिळत नाही. पुढचा आपला इंटरेस्टिंग मुद्दा असा की तुम्ही बघितलं असेल की स्वित्झर्लंडच्या घरामध्ये जे फ्लोरिंग सिस्टीम असतं ते थोडंसं वेगळं असतं इंडियाच्या घरांपेक्षा. आपण घरात पूर्ण टाईल्स लावतो, पण स्वित्झर्लंडमध्ये जे जुनी घरं आहेत तिकडे मोस्टली त्यांचं ते फ्लोरिंग असतं ते वुडनचं असतं. कारण थंडीपासून संरक्षण व्हावं घराचं त्यासाठी त्यांनी ते वुडनचं बनवलेलं असतं. तर आमचं न्यू कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आमचं जे फ्लोरिंग आहे ते कम्प्लीट वुडन फ्लोरिंग नाहीये, ज्याला म्हणतात पाके फ्लोरिंग, जे हार्डवूड आणि अजून मे बी वेगवेगळ्या मटेरियल्सने बनलेलं असेल. त्यामुळे जुन्या घरांमध्ये स्वित्झर्लंडच्या तुम्हाला हमखास वुडन फ्लोरिंग बघायला मिळते, जिथे चालल्यावरती थोडासा आवाजही येतो. जुनी घरं आहेत किंवा गावातली घरं आहेत किंवा माउंटेनवरची जी घरं आहेत, जी ऑथेंटिक स्विस घरं आहेत ज्याला शॅलेज म्हणतात, तर ती कम्प्लिटली वुडन पासून बनवलेली असतात. तर आता आपण शिरतोय लॉन्ड्रीमध्ये. इथे राहतात म्हणून आपण आत जाऊन बोलूया. तर हा सगळा लॉन्ड्री एरिया. तर मोस्टली सगळ्या अपार्टमेंट्सला इकडे कॉमन लॉन्ड्री एरिया असतो आणि प्रत्येक अपार्टमेंटला, प्रत्येक घराला एक वेळ आखलेली असते आणि त्याचं कॅलेंडर खाली दिलेलं असतं की तुमचा एक तास नेमलेला असतो, तर त्यात मी एक अमुक तासांमध्ये हे धुवू शकतो. तर असं प्रत्येक घराला असं विभागलेलं असतं आठवड्यामध्ये की कधी तुम्ही धुवू शकता आणि त्यानुसार तुमची वेळ आली की तुम्ही करू शकता. कधी तुम्हाला जर अर्जन्सीमध्ये करायचं असेल तर यू कॅन ऑलवेज गो टू युअर नेबर्स अँड रिक्वेस्ट की आम्हाला आज करायचंय कारण आम्हाला
इमर्जन्सीने कुठेतरी ट्रॅव्हल करायचंय किंवा हे कपडे धुवायचे तर, किंवा मग लोक प्रेफर करतात की त्यांच्या घरामध्ये स्वतःचं वॉशिंग आणि ड्राईंग असावं. काही अपार्टमेंट्समध्ये ड्राईंग एरिया पण असतो, जसं आमच्या इथे दिलेला आहे. तर यामध्ये तुम्ही धुवून झाल्यानंतर जर ड्रायरमध्ये टाकायचं नसेल, कारण कधी कधी कपडे आटतात ड्राईंगमध्ये, आम्ही इथे वाळत घालू शकतो. तर अशी एक सोय दिलेली असते. आणि आमचं हे अॅटिकमध्ये आहे, बट जनरली लोकांचं लोअर बेसमेंटमध्ये पण असतं अपार्टमेंटमध्ये. तर खूप डिफर होतं अपार्टमेंट टू अपार्टमेंट, जसं त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे तसं. पुढचा मुद्दा आहे की इकडचे जे वॉल्स, भिंती ज्या बनलेल्या असतात ह्या कॉन्क्रीटने बनवलेल्या असतात. म्हणजे आमची जी बिल्डिंग आहे ती तरी कॉन्क्रीटने बनलेली आहे, जिथे अख्खेच्या अख्खी कॉन्क्रीटचे स्लॅब ही लोक एकावर एक लावतात. आजकाल इंडियामध्ये खूप सारी घरं कॉन्क्रीटची आपल्याला बघायला मिळतात, पण अदरवाईज आपण विटांची, सिमेंटची असं मिक्सचर करून घरं बनतात. सो इंडियामध्ये आता खूप सारे मॉडिफिकेशन्स व्हायला लागलेले आहेत. फक्त इकडे एक ऍडिशन ही लोक काय करतात की जरी कॉन्क्रीटची घरं अपार्टमेंट्स बनवलेली असली तरी त्याच्यामध्ये ती लोक इन्सुलेशन टाकतात. मग ते वॉल असो किंवा फ्लोअर असो, त्यामध्ये इन्सुलेशन असतं आणि त्यामुळे पूर्ण घर हे गरम राहायला मदत होते थंडीच्या दिवसांमध्ये. गमतीचा मुद्दा किंवा गमतीची गोष्ट ऍक्च्युली म्हणेन की जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलेले स्वित्झर्लंडमध्ये तेव्हा थोडीशी घाबरलेली ही विंडो बघून. आता तुम्हाला दिसताना ही विंडो नॉर्मल दिसते, पण इथे 2 प्रकारे विंडो ओपन केली जाते, म्हणजे होते. एक तर एक अशी आहे जी आपण नॉर्मली ओपन करू शकतो. वर केलं हँडल ह्याचं की इथून हे असे विंडो ओपन होते, जी दिसताना तुम्हाला अशा शेपमध्ये दिसते. आणि ह्याचं एकमेव कारण असं आहे की थंडीच्या दिवसांमध्ये थोडंसं घरात व्हेंटिलेशन व्हावं, कारण पूर्ण विंडो उघडली तर मग खूप थंडी आतमध्ये येऊ शकते आणि त्यामुळे थोडंसं व्हेंटिलेशन व्हावं यासाठी ह्यांनी अशी सिस्टीम डिझाईन केलेली आहे. आणि इनफॅक्ट तुम्ही जी बघाल तर ह्यांच्या ज्या काचा असतात विंडोजच्या किंवा इव्हन डोअर्स पण जे असतात ते खूप हाय क्वालिटीचे यूज केलेले असतात आणि प्लस ते खूप थिक असतात. पुढचा आपला जो पॉइंट आहे तो मला ऍक्च्युली जे कोणी ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्यासाठी जास्त उपयोगी ठरेल आणि ऑफकोर्स जे कोणी स्वित्झर्लंडमध्ये पुढे मागे शिफ्ट होणार आहेत त्यांच्यासाठी पण ठरेल. तर इकडचं जे सॉकेट सिस्टीम आहे ते तुम्ही बघाल त्याला म्हणतात टाईप जी सिस्टीम. तर हे थोडंसं वेगळं असतं. इंडियामध्ये आपण टाईप डी, मी इथे फोटो ऍड करेनच, टाईप डी वापरतात. इंडियाचे तुमचे काही अप्लायन्स तुम्ही जर इथे घेऊन येत असाल तर ह्या सॉकेटला ते कनेक्ट होत नाही आणि त्यासाठी तुम्हाला एकतर कन्व्हर्टर घ्यावा लागतो किंवा युनिव्हर्सल अडॅप्टर घ्यावा लागतो. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जे कोणी ट्रॅव्हल करणार असतील फ्युचरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी नक्की ह्या गोष्टीची काळजी घ्या की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तेव्हा एक तर कन्व्हर्टर किंवा युनिव्हर्सल अडॅप्टर नक्की कॅरी करा. तर आता ज्या कॉमन अम्युनिटीज आहेत, जसं तुम्हाला आम्ही दाखवलं की वॉशिंग ड्राईंग एरिया पण आहे, तसंच इकडे वेलो एरिया पण आहे. वेलो म्हणजे सायकल. तर सायकल्स ठेवायला इकडे एक स्टँड सिस्टम केलेली आहे त्यांनी, ज्यात आपण सायकल्स ठेवू शकतो आपल्या. तर आता आपण बघूया. आणि असं आतमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला दिसेल इथे लटकवायचं पण प्रोव्हिजन आहे. इथे छोट्या मुलांचे किंवा मोठ्यांचेही सायकल्स लटकवता येतात. इट्स अन इंडिव्हिज्युअल चॉईस त्यांना कशी सायकल ठेवायची. आणि त्याचबरोबर खाली आणि वरती असे 2 सेपरेट पण प्रोव्हिजन्स आहेत स्टँड ठेवायला. तर या सगळ्या अपार्टमेंट्समध्ये हे प्रोव्हिजन आहे का, तर असं नाहीये, पण मोस्टली तरी सगळीकडे हे देतात. जिथे जागा डिपेंड्स ऑन की तुमच्या अपार्टमेंटमध्ये किती अवेलेबिलिटी आहे स्पेसची, तुमची अपार्टमेंट नवीन आहे की जुनी आहे, आणि त्याचबरोबर की म्हणजे कुठल्या एरियात आहे. जर अगदीच गावात आहे तर साधारणपणे नाही मिळणार, पण अगदी सिटीमध्ये जिथे लोक सायकल्स वापरतात तर नक्कीच ते एक प्रोव्हिजन करतात इथे. आणि त्याची चावी तुमच्या मेन डोअरचीच चावी असते. ह्याची जी काही टेक्नॉलॉजी आहे त्यावर आम्ही सेपरेट व्हिडिओ करू की एक चावी सगळ्यांना कशी चालते आणि मग चावी हरवली तर काय होतं. तर आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये. कारण किचनमध्ये जे गॅसची सिस्टीम असते ती खूप वेगळी असते. बेसिकली इकडे गॅस हा प्रकारच नसतो. 99% घरांमध्ये गॅस कुठेही बघायला मिळत नाही स्वित्झर्लंडमध्ये. अर्थात काही खूप ओल्ड हाऊसेस असतील किंवा खूप ओल्ड बिल्डिंग्स असतील त्याच्यामध्ये मे बी त्यांनी पूर्वी प्रोव्हिजन केली असेल तर माहीत नाही, पण फार कमी बघायला मिळतं. तर तुम्हाला इथे असे हे इलेक्ट्रिक इंडक्शन किंवा कुकटॉप आपण म्हणू शकतो ते बघायला मिळतात आणि त्यालाच खाली अटॅच्ड त्यांनी ओव्हन दिलेला असतो. त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे किंवा हे जे पूर्ण सेट आहे हा तुम्हाला प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतो. पण इंडियामध्ये कसं आपण गॅस वापरतो तर इथे गॅस प्रकार अजिबात नाहीये. इथे तुम्हाला कुकटॉप किंवा हे इलेक्ट्रिक इंडक्शन बघायला मिळतं.
आणि सिन्स आपण किचनमध्ये आलेलो आहोत तर इथे प्रत्येक सिंकला, म्हणजे किचनमध्ये असं नाही पण प्रत्येक घरामधले जेवढे नळ आहेत त्या प्रत्येक नळाला इमिजिएटली गरम पाणी, म्हणजे लेफ्टला केलं की गरम पाणी आणि राईटला केलं की थंड पाणी असं असतं. आणि प्लस इथे फिल्टर वगैरे सिस्टीम पण नाहीये, म्हणजे आपण जे वॉटर फिल्टर वगैरे लावतो इंडियामध्ये तर तेही नाही. तर लोक जे नळाचं पाणी आहे ते डायरेक्ट पितात. तर हे जे गरम पाणी असतं हे ड्रिंकेबल नसतं. त्याने तुम्ही फक्त हात धुवू शकता किंवा भांडी घासू शकता किंवा आंघोळ करू शकता. आणि हे जे गरम पाणी आणि थंड पाणी एकाच वेळेला येतं. तर बेसिकली हे जे बनवलेलं आहे तिथे खाली 2 वेगळे पाईप्स असतात, म्हणजे थंड पाण्याचा वेगळा पाईप आणि गरम पाण्याचा वेगळा पाईप. आणि गरम पाण्यामध्ये खूप सारे क्षार असतात, मिनरल्स असतात आणि त्याच कारणाने गरम पाणी ॲडवायझेबल नाहीये की पिणं डायरेक्ट फ्रॉम द टॅप. तर थंड पाणी तुम्ही पिऊ शकता कारण ते वेगळ्या पाईपमधनं पण येतं. जर तुमची गाडी इलेक्ट्रिक असेल तर तुम्हाला अपार्टमेंटचे जे काही ओनर आहेत किंवा अपार्टमेंट सांभाळणारी जी रिअल इस्टेट कंपनी आहे त्यांना विचारणं खूप गरजेचं आहे की जर तुमची गाडी इलेक्ट्रिक आहे तर तुमच्या पार्किंगला इलेक्ट्रिक चार्जिंगचं प्रोव्हिजन मिळेल की नाही. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे एकाची टेस्ला आहे आणि तिकडे इलेक्ट्रिक चार्जिंगचं प्रोव्हिजन आहे आमच्या इथे, त्यामुळे ते चार्जर लावू शकताय. तर ह्या चार्जिंगचं जे काही बिल वगैरे असतं हे तुमच्या मेन इलेक्ट्रिसिटी बिलमध्येच काउंट होतं. आणि इथे एक ठराविक कंपनी असते जी रिअल इस्टेट एजंटनी ठरवलेली असते या सोसायटीसाठी, तीच कंपनी इन्स्टॉल करून जाते. आता आपण आलोय बिल्डिंग मधल्या सर्वात इंटरेस्टिंग ठिकाणी, जे आहे ही लोक फ्रेंचमध्ये ह्याला काम म्हणतात किंवा आपण सेलर म्हणू इंग्लिशमध्ये. तर प्रत्येक घराला अपार्टमेंटमध्ये एक प्रायव्हेट सेलार दिलेलं असतं. एक छोटीशी जागा दिलेली असते ज्यात तुम्ही तुमचं सामान डंप करू शकता. काय तुम्हाला जे अपार्टमेंटमध्ये नकोय ते इथे येऊन डंप करू शकता. आता या सेलरची जी स्पेस आहे ती अपार्टमेंट टू अपार्टमेंट व्हेरी करते. मोस्टली सगळ्या अपार्टमेंटचं इथे असतंच, कारण ते एक कंपल्शन आहे इथे कुठलीही अपार्टमेंट बांधताना की सेलार, त्याचं काय महत्व आहे हे आपण आज जाऊन पहिले सेलर बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो का हे सेलार बांधतात. तर तुम्ही बघू शकता की हे सगळे प्रत्येक अपार्टमेंटला, प्रत्येक घराला एक एक सेलर दिलाय आणि त्या नंबरनुसार आपल्याला माहिती असतं की आपला कुठला सेलर आहे. हा सेलर जो आपल्याला डेडिकेटेड असतो तो आपण आपल्या गरजेनुसार वापरू शकतो. याचं जे ओरिजिनल पर्पज आहे, हाऊ स्वित्झर्लंड ऑपरेट्स. जसं तुम्हाला माहिती आहे की स्वित्झर्लंड हे नेहमीच डिफेन्सिव्ह राहिलंय, हे न्यूट्रल आहे आणि त्यामुळेच ते नेहमी दे आर ऑलवेज प्रिपेअर्ड. तसंच हे सुद्धा बांधलं गेलंय इन केस ऑफ अ वॉर ऑर अन आउटब्रेक ऑर अ न्यूक्लिअर वॉर. जे काही झालं लोक इकडे येऊन राहू शकतात आणि निदान 1 ते 2 महिन्याचं तरी राशन पाणी आपल्याला इथे उपलब्ध होईल याची ते काळजी घेतात. त्याचबरोबर लोक इथे वाईनच्या बॉटल्स वगैरे पण ठेवतात, फर्निचर ठेवतात. आम्ही बऱ्याचशा आमच्या गोष्टी ज्यावरती आम्ही अपार्टमेंटमध्ये नाही ठेवू शकत त्या इथे ठेवल्या आहेत. आणि तो जो हा जो डोर बघताय तुम्ही, हा सुद्धा इतका प्रोटेक्टिव्ह डोर आहे की बॉम्ब जरी फुटला इकडे किंवा काही झालं तरी या डोरला काही नाही होणार. तर मी एक डॉक्युमेंटरी बघितली स्विस बंकर्सवर, तर त्यात या लॉक सिस्टम बद्दल वगैरे बरीचशी छान माहिती दिलेली. तर तुम्हाला युट्यूबवर ती माहिती मिळेल स्विस बंकर्स वर. तर असे बरेचसे बंकर्स इकडच्या डोंगरांमध्येही आहेत. त्यामध्ये लिटरली त्यांनी लोकांना रिहॅबिलिटेट करायला ही सगळी सोय केली आहे. त्यामध्ये बेड्स आहेत, त्यामध्ये छोटस हॉस्पिटलसाठीचं जे काही लागणारं बेसिक आहे ते त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी रिकाम्या आहेत कारण लोक नाही आहेत तिकडे. आणि असं नाही, बट इन केस ऑफ वॉर आपण काय करावं तर या सगळ्या गोष्टी तयार आहेत. तर हे एक स्वित्झर्लंडचं फार इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं केव्स तुम्हाला युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये वगैरे. बट स्विसचे हे जे केव्स आहेत हे दिस इज लाईक अ टिपिकल वन वेअर वॉर नेव्हर हॅपन्ड बट दे आर ऑलवेज रेडी टू प्रोटेक्ट देमसेल्व्हज. तर आता मी आलेले आहे वॉशरूम मध्ये. तर इथे दाखवण्यासारखं फार काही नाहीये, पण एक महत्वाची गोष्ट, आय थिंक हे युरोपमध्ये सगळ्या घरांमध्ये असेल आणि आतापर्यंत तुम्हाला मोस्टली माहिती पण असेल, पण सिन्स मी घराचा व्हिडिओ करते आणि गोष्टींमधला फरक सांगते तर मला ही गोष्ट ऍड करावीशी वाटली की इंडियामध्ये कसे आपल्याला जेट स्प्रे असतात तसं इकडे जेट स्प्रे हा प्रकार तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही. त्यामुळे ही एक खूप महत्वाची आणि खूप वेगळी गोष्ट आहे. जो कोणी युरोपमध्ये पहिल्यांदा राहिला आहे तो त्याला थोडंसं डिफिकल्ट जातं या सगळ्या गोष्टींना ऍडजस्ट करणं, पण इव्हेंच्युअली आपल्याला त्याची सवय होते.
आता जिथे आम्ही आलो आहोत ते इकडचं गार्बेज सेंटर आहे आणि काही बिल्डिंग्सला इथे प्रोव्हिजन असतं की बिल्डिंग खालीच तुम्ही कचरा टाकू शकता, पण आम्हाला ते नाही आहे. आमच्या कम्युनमध्ये प्रत्येक लोकांना अपार्टमेंट्समधनं बाहेर येऊन या विशिष्ट ठिकाणी यावं लागतं आणि इकडे कचरा वेगवेगळ्या पद्धतीने सॉर्ट करून टाकावा लागतो. तर त्यामुळे आम्ही त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू. आणि इंडियामध्ये कसं कचरा घ्यायला येतात, इथे कोणी येत नाही. इथे फक्त काही मोठमोठे जे बंगले असतात त्यांच्या बाहेर कचरा ठेवायला त्यांना एक प्रोव्हिजन असतं, ते पण इकडच्या कम्युनवर डिपेंड करतं. खूपशा गोष्टी इकडच्या कम्युन किंवा जी म्युन्सिपाल्टी आहे त्यावर डिपेंड करतं की त्यांचं कचरा सॉर्टिंग फॅसिलिटी कशी आहे. तर ही एक छोटीशी गंमत कचऱ्याबद्दल. तर असा होता हा थोडक्यातला आमचा ब्लॉग, ज्यात आम्ही इंडियन घरांमध्ये किंवा इंडियन राहण्याची सिस्टम आणि स्विसमध्ये राहायची सिस्टम किंवा घरांची सिस्टम काय असते आणि काय काय गमतीशीर गोष्टी आम्ही इथे अनुभवल्या या तुमच्यावर शेअर करायच्या होत्या, म्हणून हा छोटासा प्रयत्न. येस, आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आता मला तुम्हाला सांगावीशी वाटते की ह्या पुढचे जे ब्लॉग्स असणार आहेत हे सगळे ट्रॅव्हल ब्लॉग्स असणार आहेत आणि ते बरेच ट्रॅव्हल ब्लॉग्स असणार आहेत, कारण आमचे खूप 2 खास चांगले मित्र आणि मैत्रीण असे आमच्या घरी येणार आहेत. आणि ते कोण आहेत, कुठून येत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही कुठे कुठे जाणार आहोत हे सगळं तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काही सिरीजमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला ट्रॅव्हल व्हिडिओज आवडत असतील तर नक्की ते बघा आणि तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.